श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी आहे ते चॅनलवर आपले स्वागत आहे। 2024 मधील शेवटची अमावस्या सोमवार 30 डिसेंबर रोजी म्हणजेच आज आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष अमावस्या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते। यावर्षी पौष अमावस्या ही सोमवारी येत असल्यामुळे हा दिवस सोमवती अमावस्या म्हणून ओळखला जाणार आहे। या दिवशी तुम्ही पितरांची सेवा केली तर खूप पुण्य मिळते। तसेच तुळशी मातेची पूजा केली तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी तुम्ही काही दान केले तर त्याचे पुण्य अगणित असते। बऱ्याच जणांची अशी समस्या असते की आमची मुलं ऐकत नाही, कटकटी करतात, अभ्यासात मन लागत नाही, सतत रडत असतात। अमावस्या हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता काढण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। अमावस्येच्या दिवशी अनेक उपाय केले जातात। या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांवरून एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे। हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी, नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहे। 4 सुकलेल्या देठासहित लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। मुलाला बसायला आसन द्यायचं आहे। या सर्व वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत व डोक्यापासून पायापासून गोलाकार फिरवून घ्यायच्या आहे। घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवून घ्यायचे आहे व हे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। उतरून झाल्यानंतर तवा गरम करायचा व त्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा मातीचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 4-5 भीमसेन कापूर घ्यायचे आहेत व ते प्रज्वलित करून त्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत व त्यानंतर जी रक्षा उरणार आहे ती तुम्हाला घराबाहेर जिथे कोणाचा पाय पडणार नाही तिथे टाकून द्यायची आहे। आणि अजून एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमची मुलं नक्की शांत होतील। या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे कर्पूर होम। त्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहे। ते नारळाची शेंडी देवाकडे ठेवायची आहे। नंतर त्या नारळावर 3 ते 4 भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। भीमसेन कापूर जर नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो घ्यायचा आहे। तुमच्या घरात जर नकारात्मकता आहे, सतत कटकटी होत आहे, कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। आता काय करायचं, तो नारळ घ्यायचा आहे, त्यावर 3 ते 4 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आणि तो नारळ घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचा आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून। तर हा नारळ फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता। सोमवार आहे त्यामुळे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। या तिन्ही मंत्रापैकी एका मंत्राचा जप तुम्हाला तो नारळ फिरवत असताना बोलायचा आहे। तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भावना पाहिजे। हा उपाय करत असताना तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे की माझ्या घरात खरंच शांतता, सुख, समृद्धी येणार आहे। माझ्या घरातील कटकटी, भांडणं नष्ट होणार आहेत। हा उपाय केल्याने नक्कीच मला फायदा होणार आहे। सगळीकडे फिरून झाल्यावर तो तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा असतो आणि तो नारळ शांत झाल्यानंतर तो नारळ घ्यायचा आहे आणि निर्मल्यामध्ये ठेवायचा आहे आणि याचा अनुभव खरंच सुंदर आहे। तुम्ही नक्की करून पहा।